आपल्यासोबत IMAचे डॉक्टर्स आहेत, माझ्यासोबत सचिन गाथेजी आहेत, नागपूरचे अध्यक्ष. सचिन सर, तुमचं संघर्ष भांडण सरकारशी आहे, तुम्ही रुग्णांना का वेठीस धरता? नाही, हे चुकीचं आहे. आम्ही रुग्णांना वेठीस धरत नाही. आम्ही हा इश्यू जो आहे हा 2014 पासून आहे, हा कोर्टात गेलेला आहे, हायकोर्टात आहे. आमचं असं म्हणणं आहे की सरकारच जे आपले लोक आहेत त्यांचं नुकसान करत आहे. ज्यांना ज्या गोष्टीचं ट्रेनिंगसुद्धा नाही आहे त्यांना ती पॅथी त्यांना प्रॅक्टिस करायला लावणं. हा CCMP कोर्स काय आहे? आज आम्ही 5 वर्ष MBBS करतो, 21 सब्जेक्टचा अभ्यास करतो. त्याच्या आधी तुम्हालाही माहिती आहे नीटची अभ्यास किती कठीण असतो. नीटचा अभ्यास करायला कोणाला 2 वर्ष लागते, कोणाला 3 वर्ष लागते. पॅरेंट्सचे काय हाल होतात, पैसा जातो, वेळ जातो, सगळं जातं. काय मागणी आहे? आता आमची मागणी आहे की हा CCMP कोर्सच रद्द करावा. आणि सगळ्यात मोठा इश्यू आहे, त्यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन द्यायला नको. त्यांना त्यांच्या काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन द्या, होमिओपॅथी काउन्सिल आहे त्यांना, आणि ते प्रॅक्टिस करतात, त्याला आमची काही मनाई नाही आहे. आम्ही होमिओपॅथी डॉक्टरांच्या अगेन्स्ट नाही आहे, पण त्यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन मिळायला नको, ही आमची मुख्य मागणी. डॉक्टर मंजुषा गिरी मॅडम आहेत, प्रेसिडेंट होऊ घातले आहे महाराष्ट्राच्या. मॅडम, पुढची काय भूमिका असणार? आज तर लाक्षणिक संप आहे तुमचा. नमस्कार. सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की ही जी आमची मागणी आहे की महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल, प्रत्येक पॅथीची एक वेगळी काउन्सिल असते. जसं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल जी आहे ती मॉडर्न मेडिसिन म्हणजे ॲलोपॅथीच्या डॉक्टरांची आहे. महाराष्ट्र होमिओपॅथी काउन्सिल ती होमिओपॅथीवाल्यांची आहे. आयुर्वेदवाल्यांची वेगळी काउन्सिल आहे. जसं आमच्या काउन्सिलमध्ये, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये जर ॲडिशनल क्वालिफिकेशन असेल, जसं पिडियाट्रिक्स आहे, सर्जरी आहे, किंवा जे आमचे 21 विषय आहे त्यांची जर ॲडिशनल क्वालिफिकेशनचं सर्टिफिकेट आम्हाला आमच्याच काउन्सिलमध्ये देण्यात येतं. तसं हे जे सर्टिफिकेट आहे तुम्ही होमिओपॅथी काउन्सिलमध्ये द्या, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये देऊ नका, कारण त्याच्यात पॅथीचा ऱ्हास होण्याचे चान्सेस जास्त आहे. आणि भूमिका काय असणार आहे जर नोंदणी बंद झाली नाही किंवा प्रस्तावित जी नोंदणी आहे तो निर्णय रद्द झाला नाही तर काय? ओके, आज तुम्हाला सांगू इच्छे की आज दुपारी 3 वाजता प्रधान सचिवांसोबत मंत्रालयात मीटिंग आहे. ती मीटिंग झाल्यानंतर एक आपल्याला लक्षात येईल की काही मधला मार्ग काढता येतो का, आणि जर ह्या 24 तासात एकही सर्टिफिकेट जर देण्यात आलं किंवा भविष्यात एकही सर्टिफिकेट देण्यात आलं तर बेमुदत संप राहील, हा आमचा निर्णय आहे. सोबतच उद्या सकाळी 9:30 वाजता आझाद मैदान इथे पण IMAचे पदाधिकारी आंदोलन करणार आहेत. या 2 भूमिका सध्या आमच्या फ्युचरच्या प्लॅन्ड आहेत. एक प्रश्न कॉमन सरांनाही विचारला, मी तुम्हाला विचारतो. तुमचा संघर्ष सरकारशी आहे आणि तो योग्य पण आहे. आज पावसाळ्याचे दिवस आहे, पेशंट्स OPD वाढलेली आहे, रुग्णांना का वेठीस धरलं जातं हा प्रश्न आहे, त्याच्यावर काय सोल्युशन्स? रुग्णांना वेठीस धरणं हे आपण म्हणताय हे योग्य आहे. कुठेतरी आम्हाला रुग्णांविषयी सहानुभूती पण आहे. पण जर आपण लाँग टर्मचा विचार केला, भविष्याचा विचार केला, तर रुग्ण ह्याच्यात जास्त अफेक्ट होणार आहे. तर ते अफेक्ट होऊ नये म्हणून आज हा संघर्ष आपल्याला करावा लागतोय. आणि आय होप रुग्ण पण हे समजून घेतील की जर ते डॉक्टरकडे गेले आणि त्यांना कळलंच नाही की महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचा हा होमिओपॅथीचा डॉक्टर आहे की ॲलोपॅथीचा डॉक्टर आहे, हे जर कळलं नाही तर किती मोठं नुकसान होईल. तर ह्या भविष्यातल्या मोठ्या नुकसानपासून वाचवण्यासाठी हा संप आहे. धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.